बुलढाणा जिल्ह्यातील 2023च्या खरीप आणि रब्बी हंगामाच्या पीक विम्याच्या संदर्भात आणि 2024च्या खरीपच्या हंगामाच्या संदर्भामध्ये माननीय केंद्रीय मंत्री जाधव साहेबांच्या, त्याचबरोबर माजी मंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या, माजी मंत्री आदरणीय डॉक्टर कुटे साहेबांच्या, डॉक्टर गायकवाड आमदार गायकवाड साहेबांच्या, आकाशजी फुंडकर, महालेताई, त्याचबरोबर माननीय रायमुंडकर तसेच प्रताप अडसड यांच्या समवेत बैठक झाली। त्या बैठकीत आज AIC कंपनी म्हणजे ऑल इंडिया क्रॉप इन्शुरन्स कंपनीचे पण अधिकारी इथे उपस्थित होते आणि त्यांनी ज्या काही शेतकऱ्यांना अपात्र केलं 23-24 मध्ये खरीप आणि रब्बी मध्ये त्यांना पात्र करण्याच्या बाबतीमध्ये आज आम्ही या बैठकीत निर्देश दिले, ज्याचे त्यांनी मान्य केलं आणि 23-24 मध्ये जी खरीपची 55 कोटी रुपयाचा जी रक्कम शेतकऱ्यांना द्यायची राहिलेली आहे ती आणि रब्बीची 119 कोटी रुपये ही जी रक्कम द्यायची राहिली ती रक्कम सुद्धा 31 ऑगस्ट पर्यंत AIC कंपनी ही शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करणार आहे, हा शब्द आजच्या बैठकीमध्ये दिला। त्याचबरोबर 2024 मध्ये ज्या काही पात्र शेतकऱ्यांच्या बाबतीमधला विषय होता त्या सुद्धा या ठिकाणी निकाली काढण्याच्या संदर्भात आणि 31 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या सुद्धा शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक त्यांच्या खात्यावरती जमा होईल हे सुद्धा शब्द या ठिकाणी दिलेला आहे। नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे आणि ज्या नुकसान भरपाईमध्ये कुणी इंटिमेशन दिलं ते इंटिमेशन उशिरानं गेलं, 72 तासापेक्षा जास्त उशिरा गेलं, त्याच्यामुळे त्यांचं इंटिमेशन ग्राह्य धरलं नाही, अशा ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी आता बाजूला सारून त्यांनी इंटिमेशन दिलं असेल हे गृहीत धरून भलेही त्यांनी 90 तासानंतर दिले असेल पण त्या शेतकऱ्यांना आता या पीक विमा कंपनीच्या एकूण नियमाने त्यांना सुद्धा पीक विमा कंपनीने पैसे देयक हे बंधनकारक आहे, हा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी उतरवलेला आहे त्या सर्वांना या आजच्या बैठकीतून पूर्णपणाने एक फार मोठा दिलासा देण्याचं काम आम्ही सर्वांनी प्रयत्नपूर्वक केलं। धन्यवाद।